माळेगावची यात्रा सुरू झालेली आहे, देवस्वारी झालेली आहे आणि सर्वात महत्त्वाचं आकर्षण म्हणजे माळेगावमध्ये असते ते म्हणजे घोडे बाजार। आज आपण या ठिकाणी पाहत आहोत, आपल्यासोबत या ठिकाणी घोडा या ठिकाणी सोबत आहे, आपल्यासोबत या ठिकाणी त्याचे मालकसुद्धा आहेत आणि आपल्यासोबत या ठिकाणी आपलं नाव काय सर? माझं नाव शैलेंद्र दिलीपराव डोईफोडे। आपण खास कुठले? मी नांदेडचा आहे, तालुका नांदेड, जुन्या नांदेडमध्ये राहतो मी। अच्छा, जुन्या नांदेडमध्ये आपण राहता। आज या ठिकाणी तुम्ही संगोपन जे करता, या ठिकाणी संगोपन करताना आपल्याला बराचसा खर्च लागत असेल। आजच्या घडीला बघितलं तर आज मर्सडीज गाडी घेणारे सुद्धा, फॉर्च्युनर गाडी घेणारे, 1-1 करोड रुपयाच्या गाडी घेणारे सुद्धा लोक आहेत। पण जर आज तुम्ही बघितलं की घोडा सांभाळण्यासाठी एक काळीज लागतं। तुमची गाडी उभं टाकली तर ती डिझेल मागत नाही, तुम्हाला ऑइल मागत नाही, पण हे सकाळी उठलं की ह्याला चारा पाणी आणि ह्याचं व्यवस्थापन करणे, ह्याची सगळी जी काय परवरिशी ती आपल्याला पूर्णपणे याचं संगोपन आपल्याला करावंच लागतं। याला आहार काय लागतो? ह्याला चणे, दूध, गहू, चारा, हिरवा चारा, दूध पण लागते? हो, घोडा दूध पण पितो। अच्छा अच्छा, तर या ठिकाणी पाहू शकता आपण, या माळेगाव यात्रेमध्ये आलात, अशाच प्रकारे आपण आपलं या ठिकाणी पशु प्रदर्शनासाठी आलात का विक्रीसाठी आलात? आम्ही पशुप्रदर्शन आणि पशुप्रेमी आहोत, त्याच्यामुळं आम्हाला दुसरा कोणता एखादा घोडा आवडला तर आम्ही घेतोच पण, आणि एखादा आम्हाला नको वाटलं तर आम्ही तो विक्री पण करतो। म्हणजे आपण खरेदी विक्री करता याची? खरेदी विक्री पण करतो आम्ही। अच्छा अच्छा, आणि नांदेडमध्ये आपल्या त्या ठिकाणी एवढं गजबजलेली वस्ती आहे, तुम्ही कुठे शोधा तुमचा घोडा वगैरे? आज मी जिथे राहतो सराफा बाजारमध्ये, डोईफोडेवाड्यात, तिथं माणसाला चालायला जागा नाही, तिथं मी माझे घोडे ठेवलेले आहेत। तेच पाहतो, तेवढी गजबजलेली वस्ती आहे। तेवढ्या गजबजलेल्या वस्तीत सुद्धा माझे घोडे आहेत आणि हे सगळे तालमीतले पोरं आहेत। आमची तिथं तालीम सुद्धा आहे कुस्त्यांची। अच्छा, हां, कुस्त्यांचा आखाडा आहे आणि हे पोरं आहेत, हे पोरं घोडी चालवतात तिथलच्या भागात, एकदम व्यवस्थित चालती, खूप समजदार घोडी ही। अच्छा, आज तुम्हाला काय खर्च आला नेमकं या ठिकाणी? आज तुम्ही जे एवढं हे कोण आलात ते? आज एका दिवसाचा खर्च म्हणल्यापेक्षा पूर्ण माळेगावचा आम्हाला जाताना कमीत कमी 2.5 ते 3 लाख रुपये आमचा पूर्ण खर्च होऊन जातो, जे काही रिफंडेबल नाही आहे। तो असाच खर्च होतो, 2.5-3 लाख रुपये आमचा शौकाने खर्च होतो। माणसं आले, त्याच्यात मित्रपरिवार आला, येणारे गेस्ट आले, घोड्यांचं हे ते सगळं टेंट फिंट सगळं मिळून आमचा 2.5-3 लाख रुपये आमचा सहज खर्च होतो। आज या घोडीचं वय किती आहे? त्या घोडीचं वय आहे जवळपास 4 वर्ष आहे। 4 वर्षाची घोडी आहे, तर अंदाजे किंमत काय ठिकाणी जाईल या घोडीची? आता काल आम्हाला या घोडीची डिमांड कर्नाटकवाले आले होते, त्यांना मूवीसाठी वगैरे, ते साऊथच्या मूवीमध्ये वगैरे त्यांना लागतात, तर त्यांनी 11 लाख रुपयाची आम्हाला डिमांड केली होती, पण आमचा काही विचार नाही त्याला द्यायचा। पण या ठिकाणी आपल्यासोबत म्हणजे एक पशुप्रेमी आहेत आणि ज्यांनी बोलल्यासारखं मर्सिडीज गाडीसुद्धा ज्यांना परवडं खात नाही, तर घोडा पाळणे फार मोठी गोष्ट झाली। तर या ठिकाणी आपण पाहत होतो VNT मराठी न्यूज, तर आपल्यासोबत या ठिकाणी पशुप्रेमी आपण चर्चा केली। आता पाहत राहा पुढील बातमीसाठी VNT मराठी न्यूज, आपला शिवराज मित्र, मी आपला मित्र शिवराज मोकंपले। धन्यवाद।